नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, संजय कुलकर्णी माझ्या नाट्यछंद या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करीत आहे. मित्रांनो, नाटकावर बोलायचं आहे. नाटकं पुष्कळ आली, थोडी विश्रांती घ्यावी लागली, कारण मुंबईत पाऊस पुष्कळ पडतो. या पावसामुळे कुठल्याही नाट्यप्रयोगाला जाणं सध्या तरी कठीण दिसतंय. परंतु नाटक हा माझा किडा आहे, तर पाहणं माझं कर्तव्य आहे. आणि म्हणून मी प्रत्येक नवीन नाट्यप्रयोगांना दीनानाथ किंवा शिवाजी मंदिरला उपस्थित असतो. मित्रांनो, मे आणि जून या 2 महिन्यात इतकी नाटकं आली आणि तीही सर्व नाटकं दर्जेदार होती, कौटुंबिक प्रधान होती, विनोदी होती आणि काहीतरी संदेश देणारे होते. मित्रांनो, त्यातल्या काही नाटकांचा मी परामर्श या माझ्या नाट्यछंदामध्ये मी घेतलेला आहे. आज मी बोलणार आहे आमच्या पिढीची गोष्टच वेगळी या नाटकाबद्दल. हे नाटक नावावरूनच मला इतकं आवडलं की असं वाटलं की या नाटकात काय असेल याची उत्सुकता मला प्रयोग पाहताना होती. आणि ज्या वेळेला मी तो प्रयोग पाहिला त्यावेळेला मला माझ्या अनेक पिढ्यांची आठवण झाली. मित्रांनो, आमच्या पिढीची गोष्टच वेगळी हे नाटक 3 पिढ्यांवर बेतलेलं आहे. म्हणजे प्रत्येक पिढी आणि त्यांची उपयुक्तता, त्यांनी केलेलं काम, त्यांचं मार्गदर्शन या सर्वांचा ओहापोह त्या नाटकात मला दिसला. मित्रांनो, काय माहिती आहे ना, अशा नाटकांना काही लोक समस्याप्रधान म्हणतात, काही लोक संदेश देणारी नाटकं म्हणतात आणि काही लोक म्हणजे प्रेक्षक आमचं मनोरंजन कसं होईल असं नाटक आहे का असं विचारतात. तर पहिल्या प्रथम मी सांगतो, या तिन्ही बाबतीत, या तिन्ही टप्प्यात तुमचं प्रेक्षकांचं मनोरंजन होणारच आहे. पण त्याबरोबर हे नाटक तुम्हाला एक महत्त्वाचा संदेश देऊन जातं की तुम्ही कसं जगायचं. 3 पिढ्या म्हणजे या नाटकात मकरंद आणि त्यांचा मुलगा. म्हणजे प्रश्न असा आहे की मकरंद हा मुलगा जो आहे हा एका कौटुंबिक घरात म्हणजेच सदाशिव पेठेत राहतोय. आणि सदाशिव पेठेत राहत असताना पुण्यातील सदाशिव पेठ प्रत्येकाला माहिती असेल. त्या सदाशिव पेठेत मधुकर आणि मालती हे जे जोडपं आहे, पती पत्नी आहेत, हे टिपिकल सदाशिव पेठेतलं आहे. म्हणजे त्यांच्यावर त्या प्रकारचे संस्कार झालेले आहेत. म्हणून ती पहिली पिढी आहे, त्यांचा मुलगा मकरंद. आता मकरंद हा कालांतराने जर्मनीला जातो, लंडनला जातो आणि तिथे त्याची गाठ गुंडा या जर्मन मुलीशी होते. आता एखादी मुलगी ज्या वेळेला त्याला भेटते, त्या कोणाला भेटते, त्यावेळेला ती लोक, ती मुलं त्या मुलीच्या प्रेमात पडतात. तसंच झालं. मकरंदसुद्धा त्या गुंडा या मुलीच्या म्हणजे जर्मन मुलगी आहे ती, तिच्या प्रेमात पडतो आणि कळत नकळत ते विवाहबद्ध होतात. आता ज्या वेळेला आपल्या मुलीने जर्मन मुलीशी लग्न केलेलं आहे, हे त्या दोघांना म्हणजे मधुकर आणि मालती यांना पटत नाही आणि म्हणून त्या दोघांचं त्या मुलाबरोबर वाकडं होतं. मधुकर तर सपशेल त्याच्याशी बोलत नाही, 36चा आकडा याप्रमाणे तो वागतो. कालांतराने अनेक प्रसंग होतात आणि नंतर 20 वर्षाचा काळ दाखवलेला. आता 20 वर्षाचा काळ दाखवल्यानंतर मकरंदला मुलगी होते आणि ती मुलगी सध्याच्या झेन झी या 3ऱ्या पिढीला प्रतिनिधित्व करते. आणि ती मुलगी आणि त्या तिघांचं कुटुंब तयार होतं. परंतु ही मुलगी शिक्षणासाठी फ्रान्सला गेलेली असते
आणि तिथे तिला एक शेख नावाचा तरुण मित्र भेटतो आणि ते दोघं एकत्र राहतात. आणि हे ज्या वेळेला मकरंद आणि मालती यांना कळतं त्यावेळेला ते इतके चिडतात की ते नाटकात तुम्हाला पाहिलंच पाहिजे. कालांतराने मकरंद आणि मालती हे ज्या वेळेला त्यांच्याकडे येतात त्यावेळेला मकरंद आणि मालती यांचे सुनेबरोबर काही नीट पटत नाही. त्याचबरोबर मधुकर हे सुद्धा त्यांच्याबरोबर आलेले असतात. मग काय होतं, कालांतराने म्हणजे आपला मकरंद हा मालतीबरोबर म्हणजे आईबरोबर परत आपल्या सदाशिव पेठेत येतो आणि त्यावेळेला एक भयंकर असाध्य असं जे होऊन गेलं ते तिथे दाखवलेलं आहे. प्रश्न असा आहे की मधुकर आणि त्याची सून म्हणजे गुंडा यांचं जे वातावरण आहे, तिकडचं वातावरण, लंडनमधलं वातावरण आहे, ते अगदी पाहण्यासारखं आहे. कारण लंडनमध्ये इतकी काही थंडी आहे, ती थंडी त्याला सहन होत नाही आणि त्यावेळेला त्याची झालेली अवस्था पाहण्यासारखी. मित्रांनो, पुढे काय होतं ते मी सांगणार नाही आहे, कारण नाटकात उत्तरार्धामध्ये त्याचा नक्कीच उलगडा होईल. प्रश्न असा आहे की हे नाटक ज्याने लिहिलं तो अमोल पाटील हा तरुण लेखक सध्या चांगली नाटकं देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्याचं हे पहिलंच नाटक आहे. त्यांनी नाटकामध्ये ज्या ज्या व्यक्तिरेखा रंगवलेल्या आहेत त्या आपल्याला अक्षरशः स्पर्शून जातात. त्याचे संवाद, त्यांनी बांधलेले निकष, त्याबद्दल असलेल्या त्याच्या शंका त्यांनी प्रत्येक कॅरेक्टरमध्ये म्हणजे व्यक्तिरेखेमध्ये व्यक्त केलेल्या आहेत. त्यामुळे त्याचं लेखन हे अगदी पटतं आणि म्हणून त्याला दाद द्यावीशी वाटते. नाटक पाहताना तुम्हाला त्याचं लेखन कळणारच आहे, त्याचे संवाद तुम्हाला आवडणारच आहे. परंतु या सगळ्या संवादाबरोबर आणि सगळ्या लेखनाबरोबर अद्वैत दादरकर या दिग्दर्शकाने जे नाटक बांधले, दिग्दर्शित केले, त्याला मात्र मला हॅट्स ऑफ करावे लागतील. कारण ते नाटक इतकं स्पीडी आहे की आपल्याला वेळच मिळत नाही की काय चाललं आहे म्हणून. इतकं स्पीडी नाटक मी तरी सध्या बघितलेलं नाही. त्यांनी ज्या व्यक्तिरेखांना लकबी दिल्यात, हालचाली दिल्यात, या सर्व इतक्या सपशेल त्याला चपखल बसलेल्या आहेत की त्या दिग्दर्शकाची कल्पकता मला दिसून आली. त्यांनी मोबाईल, व्हिडिओ कॉल याचा इतका चांगला वापर केलेला आहे आणि प्रत्येक नेपथ्याचा कोपरा आणि कोपरा त्यांनी हालचालीसाठी वापरलेला आहे. तसेच या नाटकातील संदेश बेंद्रे यांचं नेपथ्य तुम्ही नाटक पाहताना बघाल त्यावेळेला त्या नेपथ्यकाराला तुम्ही दाद द्याल. कारण त्यांनी उभारलेलं सदाशिव पेठेतलं घर म्हणजे मधुकर आणि मालती यांचं घर, मकरंद आणि गुंडा यांचं लंडनमधली घर आणि झेनझीचं फ्रान्समधली खोली रूम पाहिल्यानंतर 3 स्तरावरचं ते नेपथ्य आपल्याला खरोखरच आवडतं आणि कळतं की त्या नेपथ्यकारांनी या नाटकाबद्दल किती विचार केलेला आहे. कारण बारीक बारीक तपशिलासह त्यांनी त्या नेपथ्यामध्ये वापरलेली आहे. मित्रांनो, त्याचबरोबर अमोघ फडके या प्रकाशयोजनाकारांनी ज्या प्रकारे प्रकाशयोजना केलेली आहे त्याला पण मी दाद देतो. तसेच सौरभ भालेराव या संगीतकारानं अशा काही संगीताच्या ट्यून्स वापरलेल्या आहेत त्या पण प्रत्येक प्रवेशास रंगत निर्माण करतात. आता राहिला कलाकार मंडळी. या सर्व कलाकार मंडळींनी या नाटकाला एक परिमाण प्राप्त करून दिलेलं आहे. या कलाकारांची आणि लेखक दिग्दर्शनाची सांगड घातल्यामुळे एक चांगला प्रयोग, बहारदार प्रयोग पाहायला मिळतो आणि त्याचं सर्व श्रेय
मी त्या कलाकारांना पण देतो, पण द्यावंच लागेल. कारण प्रत्येक कलाकारांनी आपली भूमिका वठवताना त्यातील कॅरेक्टर म्हणजे व्यक्तिरेखा इतक्या काही रंगमंचावर मूर्तिमंत साकार केल्या आहे की मला त्यांना दाद ही द्यायलाच पाहिजे. सुनील बर्वे यांना आम्ही व्यावसायिक रंगभूमीवरचे देवानंद म्हणतो. कारण ही व्यक्ती कुठलीही भूमिका असेल ते इतकी त्या भूमिकेला ते इतके फिट असतात की तुम्हाला काहीच सांगायची गरज नाही. या नाटकामध्ये त्यांनी मधुकर हे व्यक्तिरेखा आणि जे भूमिका केली आहे त्याचे अनेक शेड्स, अनेक पदर मला त्याच्या अभिनयात बघायला मिळाले, उलगडायला मिळाले. तसेच सुरुवातीला सूत्रधार नटी हा जो प्रवेश आहे, म्हणजे सूत्रधार नटी हे नाटकाचं कथानक पुढे नेतात, त्यावेळेला त्यांचा अभिनय आणि वेशभूषा मला संगीत रंगभूमीवरच्या सूत्रधार नटी यांची आठवण करून दिली. तसेच या नाटकात हर्षदा खानविलकर पुष्कळ वर्षांनी व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण करते आणि तिचं ते पदार्पण यशस्वी झालेलं आहे. हर्षदानी मालती या भूमिकेत सर्वस्वरूप अभिनयाचे कलश दाखवलेले आहेत. तसेच आईबद्दलची असलेली ममता, कारुण्य तिने आपल्या मुद्राभिनयावरून आणि संवाद बोलीतून व्यक्त केलेली आहे. आणि मला एक अशा कलाकाराचं नाव द्यायचं आहे की ती भूमिका या नाटकात सर्वात लक्षणीय आहे आणि म्हणून मला त्या अभिनेत्रीला म्हणजे शिंदे हिला दाद द्यावीशी वाटते. कारण तिचा अभिनय आम्ही अनेक मालिकांतून बघितलेला आहे, पण या नाटकातली तिची भूमिका या वर्षातील तिची लक्षणीय असेल हे मी तुम्हाला सांगू शकतो. तसेच मला असं वाटतं की त्या नाटकात ती जे गाते, तिने जे विडंबनात गाणं गायलं आहे त्याला वन्समोर मिळतो आणि त्या वन्समोरला ती पुन्हा दाद देते असं मला प्रामाणिकपणे वाटतं आहे. म्हणून मी तुम्हाला सांगावं असं वाटतं की ते नाटक पाहताना तुम्हीसुद्धा तिला दाद द्याल. आता त्या भूमिकेमध्ये अजून 2 कलाकार असे आहेत की त्यांनी आपल्या परीने त्या प्रयोगाच्या रंगतीत साथ दिलेली आहे आणि त्यामुळे हे नाटक मला तरी या वर्षातील सर्वोत्कृष्ट म्हणता येईल की नाही येणार, पण एक लक्षणीय नाटक आहे असंच म्हणावं लागेल. आमच्या पिढीची गोष्टच वेगळी या नाटकाची निर्मिती प्रिया बापट आणि नंदू कदम यांनी केलेली आहे. या दोघांनी आतापर्यंत जी नाटकं निर्मिती केली आहे त्या नाटकांना यश लाभलेलं आहे. त्यांचं जरतरची गोष्ट तर तुफान चाललेलं आहे आणि आता आमच्या पिढीची गोष्टच वेगळी हे नाटकसुद्धा तुफान चालणार आहे हे मी तुम्हाला सांगतो. मित्रांनो, या नाटकाला शर्मिला राजाराम शिंदे या अभिनेत्रीने जी गुंडा ही भूमिका साकार केलेली आहे ती इतकी लक्षणीय आहे की तिची या वर्षातील ती भूमिका लक्षणीय असेल हे मी आता तुम्हाला लिहून देतो. तसेच तिचा मुद्राभिनय, आम्ल मिश्रित तिचं बोलणं, संवाद बोलणं हे सगळं त्या व्यक्तिरेखेला फिट आहे. तसेच या चिमण्यानो या परत फिरा हे जे गाणं आहे, जे लोकप्रिय गाणं आहे, जे श्रवणीय गाणं आहे, ते गाणं ती ज्या वेगळ्या पद्धतीनं गायलं आहे ते अप्रतिम आहे, श्रवणीय आहे आणि म्हणूनच प्रत्येक प्रयोगात तिला वन्समोर मिळतो आणि वन्समोर ती त्या नाटकात घेते. मला असं वाटतं की नाटकात वन्समोर घेणं ही प्रथमच घडत असेल असं मला वाटतंय. मित्रांनो, तुम्ही हे नाटक आवर्जून बघा असं मी तुम्हाला सांगतोय. तुम्ही अवश्य जा आणि त्यातला अभिनय, लेखन, नेपथ्य, प्रकाशयोजना, संगीत आणि इतर गोष्टी पहा. तुम्हाला तुमचे पैसे वसूल झाले असं वाटेल. मित्रांनो,
माझं नाट्यछंद चॅनल तुम्ही पाहत आहातच, परंतु अजूनही मला सबस्क्रायबर पाहिजे. तुम्ही माझं नाट्यछंद चॅनल शेअर करा आणि मला तुमचं शेअर केल्यानंतर प्रतिक्रिया आल्यानंतर माझं मनोबल नक्कीच वाढणार आहे. तुमच्या प्रतिक्रियेची मी वाट पाहतो आहे. इथेच थांबतो. नमस्कार.